ही अशी सोलं आहेत गावची, एकदम मस्त. ही आम्ही 6 सोलं घेतलेली आहेत. तर ही जी सोलं होती ना ती आंबटपणा येण्यासाठी हे चांगलं पाण्यामध्ये ह्याचं आगळू करून घेतलंय. हे बघा. आता हे आम्ही मच्छीमध्ये टाकणार आहे. ही आता माझी आई मच्छी मिक्स करेल. टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये आम्ही वाटपाचा मसाला आणि आता कोकमाचं हे आगळू आणि मीठ टाकून मिक्स करते. आता हे खोबऱ्याचं वाटप टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा मच्छीचा मसाला आहे, लाल तिखट. मग ह्याच्यामध्ये हा पण मच्छीचाच एक मसाला आहे. थोडीशी हळद, थोडासा मच्छीचा गरम मसाला करून मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून फ्राय करताना ह्याची टेस्ट येणार. ही आमची आई मिक्स करते हा मालवणी पद्धतीत. पण हे रेडी आहेत. ह्याच्यामध्ये कुसरडे आहेत, बांगडे आहेत आणि आपला हलवा आहे. हे हलवा आहे, हे कुसरडे आहेत आणि हे बांगडे आहेत. हे 3 प्रकारचे मिक्स मच्छी आता आम्ही फ्राय करणार आहोत. हा रवा घेतलाय. आता याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकते मी. त्याच्याने बाइंडिंग चांगली येणार फिशला, एकदम कुरकुरीत होणार. थोडंसं नावाला मीठ, थोडंसं मीठ आणि थोडासा लाल मसाला. तेल टाकलेलं आहे. आता गरम झालाय तवा आपला. तेल असं रसरशीत कडकडलं पाहिजे. पूर्ण 4 याच्याने लावून घ्यायचं, जेणेकरून तेलाचं कोटिंग व्यवस्थित होणार. ते मिक्स करूया व्यवस्थित. हे आता मिक्स झालेलं आहे. पहिला आपण बांगड्यापासून सुरू केलंय. आता एक एक लावायला सुरुवात करायची. हे कुसरे आलेले आहेत मस्त. त्याला आपण आता हे लावूया आणि कुसरे तेलात जायला तयार. असे गोल्डन झाले की आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला 5 मिनिटापर्यंत शिजू द्यायचे. आता दुसऱ्या साईडनी परत शिजलेले आहेत. आता एकदा पलटी मारून घेऊया, जेणेकरून आपल्याला समजलं आपली मच्छी कशी फ्राय झाली. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे याची बाइंडिंग बघा गोल्डन कलरवर आलेले आहे. आता 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आणि आपले मासे फ्राय करून रेडी. केळीचं झाड आहे, हे चिकूचं झाड आहे, हे कढीपत्ता जो समोर आहे ना तुमचा, हा कढीपत्ता आहे. इथे माड लावलेले आहेत. असं आमचं छोटंसं का होईना अंगण आहे. आता हे काढून असे घेऊया, म्हणजे आपल्या आता सुरमई फ्राय व्हायला तयार. स्पेशल मासा आहे, मी नाव पहिल्यांदाच ऐकलंय, पण गावचे लोक हे खूप खातात. ह्याला इनगा बोलतो. तव्यात सोडते आता. तेच मी काय तळत बसत नाहीये, बाकीच्या आम्ही संध्याकाळी गरम गरम तळून खाणार आहे. हा हलवा आता हा पण टाकते. तुम्हाला जर हा इनगा भेटला ना तर नक्की घ्या आणि ट्राय करा. खायलाच खूप छान लागतो. आता असे माझे बाबा बोलतात. आता हा खाल्ल्यावर मी तुम्हाला सांगते. तर हे आमचं फिश फ्राय रेडी आहे बघा. क्रिस्पी आणि गोल्डन झालेले आहे. तुम्ही पण करा, खावा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कळवा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.